सद्गुरुनाथ महाराज की जय। वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। माला कमंडलू रधक्कर पद्मयुग्मे मध्यस्थपाणी उगुले डमरू त्रिशूले यस्यस्तऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे ध्यायेत्तिमत्रिवर्धं भुजषटकयुक्तम् आगच्छ भगवान् दत्त पाठे मे सन्निधौ भव। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्त पिशाच वेशाय महायोगिने अवधूताय अनुसयानंदवर्धनाय अत्रिपुत्राय ओम भवबंध विमोचनाय आम असाध्य साधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रों असाध्य आकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्त्रय वशीकरणाय सौहं सर्वमनक्षोभनाय श्रीं महासंपत्प्रदाय ग्लौ भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वशट वशीकुरु वौशटाकर्षय आकर्षय हुं विद्वेष विद्वेष फट उच्चाट योच्चटाय ठाठा स्तंभ स्तंभ खे खे मारे मारे नमः संपन्न संपन्न स्वाहा पोषय पोषय परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिंदि छिंदि ग्रहान् निवारे निवारे व्याधीन् विनाशे विनाशे दुःखं हर हर दारिद्र्यं विद्राव विद्राव देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमंत्रस्वरूपाय सर्वयंत्रस्वरूपाय सर्वतंत्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा। याच्यात कसं आहे ते माला कमंडलू रधक कर पद्मयुग्मे हे ना, याच्यामध्ये दत्ताची आपण स्तुती केली, आपण एखाद्याच्या माणसाची स्तुती केली तर त्याला किती चांगलं वाटते. आता मी याची खूप प्रशंसा केली, किती छान मुलगा आहे, किती त्यानं शांततेनं ऐकून घेतलं, ते त्याला किती म्हणजे सज्जन मुलगा आहे, त्याला किती चांगलं वाटते. तसं हे दत्ताची मी स्तुती केली. माला कमंडलू रधक कर पद्मयुग्मे म्हणजे त्यांना किती 6 हात 3 शिरं, का हातात कमंडलू है की माळ है, आणि असे हे म्हणजे दत्तात्रय आहेत, त्यांची मी स्तुती केली. ती माला कमंडलू त्याच्यात स्तुती आली. मग नंतर ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्र संतुष्टाय, त्यांचं स्मरण जरी केलं तरी आपल्या आत्म्याला संतुष्टपणा वाटतो, म्हणजे संतुष्ट होते आत्मा आपला. का ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय, महाभय निर्माण म्हणजे दूर होते, महाभय निवारण महाज्ञानप्रदाय. महाभय कोणतं सगळ्यात मोठं? मृत्यूच. महाज्ञानप्रदाय म्हणजे एक असं ज्ञान मिळते की जे जन्मोजन्मी कामी. महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने, ते ज्ञान मिळाल्यावर चिदानंद राहते. चिदानंदात्मने बालोन्मत्त पिशाच वेशाय म्हणजे जे भूतबाधा वगैरे ती दूर होती, पिशाच मागं लागत नाही. काय बालोन्मत्त पिशाच वेशाय अत्रिपुत्राय ओम भवबंध विमोचनाय. ओमचा जर जप केला तर भवबंध जे आपले जे दुःख दूर होतात. ओम भवबंध विमोचनाय. आमचा जर जप केला तर असाध्य साधना, आम असाध्य साधनाय, काय जे असाध्य गोष्टी आहेत त्या सुद्धा प्राप्त होतात, पण त्याला खूप जप करावं लागते. ते आमचा आम मंत्र बीज मंत्र आहे ते आम असाध्य साधना आहे. ह्रीमचा जर जप केला सर्व विभूतीदाय, सगळ्याच्या आपण सगळ्याच्या याच्यावर कंट्रोल करू शकतो, सगळ्या लोकावर. काय सगळे विभूती म्हणजे जेवढे माणसं आहे सगळ्या का मग नंतर द्राम चिरंजीवीने, द्रामचा जर जप केला तर तुम्हाला जन्म मरणातून तुम्ही मुक्त होता, तुम्हाला जन्मही नाही मरण आहे. म्हणजे सगळेच बीज मंत्र घेतले, त्याच्यात त्यांनी वर्णन केले की हे केल्यानं काय होते, ते केल्यानं काय होते. द्राम चिरंजीवीने, पुन्हा काय आम असाध्य साधना आहे, ह्रीम सर्व विभूतीदाय, क्रों असाध्य आकर्षण. आयमचा जर जप केला, आयम वाक्प्रदाय, आयमचा जर जप केला तर नुसतं आयम 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 ओम आयम ओम आयम, त्याच्या मागे ओम लावायचं. ओम आयम ओम आयम ओम आयम, हे बीज मंत्र लावून त्याच्या मागे ओम लावायचं. ओम आयम ओम आयम. तुम्ही खूप जप करा, तुम्ही जे बोलताल ते होईल तुमचं घडत. तुम्ही म्हणले त्याला जा रे तू, जा परीक्षा दे, पास होऊन जातो, जा इंटरव्ह्यूला जा, तुला नोकरी लागून जाते, का जाय तू दवाखान्यात जाय, ते तू ज्याला भेटायला चाललास ते बरं होऊन जाते. का त्या आयममध्ये एवढी शक्ती आहे.
ओम आयम, ओम आयम. आयम वाक्प्रदाय. वाक्प्रदाय म्हणजे वाचासिद्धी. आयम वाक्प्रदाय. क्लीम जगत्त्रय वशीकरणाय. क्लीमचा जर जप केला तर तुम्ही तिन्ही भुवनामध्ये काय जगत्त्रय तिन्ही जगामध्ये तुम्ही जगत वशिक म्हणजे तुम्हाला तिन्ही जग वश होतात. तेव्हा मृत्यूनंतर तुम्हाला पुन्हा जन्म जन्म चांगला भेटते. तुम्ही अजून डेव्हलप एकदम नाही भेटत. ते तुम्हाला तेवढं जप करावं लागेल. काय? हां. तर फक्त आपण तेवढं करू शकत नाही. मग कमीत कमी हवनाच्या वेळेस एवढे उच्चार करून आहुत्या द्यायच्या. म्हणजे त्या आहुत्या दिल्यानं तुमच्या जवळ-जवळ तुम्हाला हजारो आहुत्या दिल्याचं पुण्य लागते. आणि त्याला ते काळ आहे अमावस्या किंवा पौर्णिमा. तर ते तुम्हाला 15 दिवस इफेक्ट करते. ते तुम्हाला धक्काही लागू देत नाही. जरी लागलं तर आधर तारते तुम्हाला. म्हणून एवढं आहे. नामस्मरण आता मी ओम द्राम दत्तात्रेयाय नमः, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः जर एवढं ओम दत्त किंवा मला जो काही आवडतो, जो जो मला देवप्रिय आहे त्याचाच मी जर जप केला, तर ते भोजन आत्म्याला मिळते. जसं शरीराला जेव्हा भोजन मिळते, तसं त्या नामजपाचं आत्मा भोजन करते आणि ते भोजन इतकं त्याला कधी ढेकरही येणार नाही. त्याला किती केलं तुम्ही, तर ते त्याचा संचय राहील जसा बँक बॅलन्स राहते त्या आत्म्याला. आणि तो संचय मग आपल्याला आपला देह निघून गेल्यावर सुद्धा त्या संचाचा आपल्याला उपयोग होतो. म्हणून नामस्मरण करायचं असतं.